सखी सावली काव्यांजली। ओके ठीक आहे, थँक्यू। बरं चला 12 वाजलेत, केक कापून टाकूया आता। हो येस चला। ठीक। हॅपी बर्थडे टू यू। आकर प्राचू, अहो अरे हो, मला आठवलं की उद्या तिथीनुसार लाडूचा सुद्धा वाढदिवस असतो। आई बाबा, अहो आपण जर दोन्ही वाढदिवस एकत्र साजरे केले तर? चांगलंच आहे, चांगलं आहे। पण प्रॉब्लेम काय आहे काव्या, उद्या त्यांचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे ना, ते बहुतेक नाहीये, हो ना? हा नाहीये। हो हो हो, ठीक आहे। ते एक मिनिट, काय लागले इथे जरा? काव्या दार उघड। नाही, मी नाही उघडणार। अगं असं काय, माझ्याच खोलीत याला मला परमिशन घ्यावी लागते, दार उघड ना। तुम्ही मग केक लावाल मला? नाही, मी नाही उघडणार। मी तुला केक लावणार नाही। बघा, नक्की? ठीक आहे। काय तू? काव्य आणि विशूच्या नात्यातला हा गोडवा पाहायला माझे डोळे अगदी आसुसले होते। आज खऱ्या अर्थाने हे माझं घर गोकुळ झालंय। वेगळ्या पद्धतीने तुला विश करायचं होतं। अच्छा, आता तिथे सगळे होते ना, मग मी तुला वेगळ्या पद्धतीने विश कसं करू, म्हणून मी क्रीम लावतो। कळलं तुला? कोणती नेसू? बरं झालं तू आलास, सांग ना कोणती नेसू? कुठलीच नाही, कोणती नेसू आता तूच सांग। हे काय? बघ तर, हे कशासाठी? हॅपी बर्थडे। अरे पण माझा वाढदिवस नाही, अक्काईचा। पण तिथीनुसार तुझा सुद्धा आहे ना। तुला कसं कळलं? वो है जो सबकी खबर रखते हैं। वास झाला आता। बरं तू आईना सांगितलंस का रेडी व्हायला? अंजली, तुझ्यासाठी माझ्याकडून वाढदिवसाचं गिफ्ट बघ कसं वाटतंय, आवडतंय का? आई आहोत अगं घे। आवडलं? खूप आवडलं। चल मग पटकन तयार हो आणि ये, मीही आवरते। क्या बात है।
अति सुंदर. आई तुम्ही काय करताय किचन मध्ये? मला सांगा ना काय करायचंय, मी करते. आज तू काहीच करायचं नाही. म्हणजे तुझ्या आवडीचा सगळा स्वयंपाक मी करणार आहे. आज तू फक्त आराम करायचास. हे बघ, आज तुझा वाढदिवस आहे की नाही, वाढदिवसाचा आनंद लुटायचा. काहीही करायचं नाही, आम्ही करतो सगळं. आई हो एवढं काय त्यात? तुम्हाला त्रास होतो ना आजकाल, जास्त वेळ उभं राहिलं तर पाय दुखतात. तुम्ही नका. काही त्रास होत नाही. मी काही म्हातारी झालेली नाहीये. सगळं व्यवस्थित करू शकते. तसं नाही आई, मला असं म्हणायचं होतं की आपण दोघी मिळून केलं तर पटकन होईल सगळं. बरं बाई, तुझ्या आज ऑफिसला सुट्टी आहे ते एक बरं झालं. काव्या ऐक ना, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची आमरसपुरी करणार आहे. चालेल ना? हो आई. चला उठूया. हो. आज लाडू सुद्धा असायला हवी होती ना. नाही म्हणजे माझ्या वाढदिवसाला ती नाहीये तर जरा. तुझ्या वाढदिवसाला मी नाही असं कसं शक्य होईल? लाडू तुम्ही सगळे आलाय? अक्का, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. अगं खरं तर आईच म्हणाल्या की सगळे जाऊयात, म्हणून आम्ही आलो. आई अगं माझ्या लाडक्या सुनेचा पण वाढदिवस आहे आज तिथीनं. म्हणलं सगळे मिळून एकत्र सेलिब्रेट करूया ना. पण हे तर म्हणाले होते की तुमचं काहीतरी वेगळं ठरलंय म्हणून. ते काव्यात तुला सरप्राईज देण्यासाठी. खरं तर विशू कालपासून आमच्या सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि त्याने व्यवस्थित प्लॅनिंग केलंय. सिक्रेट मिशन. काय विशू? आज खरंच मला खूप सरप्राइजेस मिळत आहेत. ताई खरंच मला माफ कर. तू आणि काव्या मला इतकं समजावत होता तरी माझे डोळे काही उघडत नव्हते. पण अंजलीने मात्र शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही. खरंच ताई, तू म्हणत होतीस तसं माझं भाग्य म्हणून मला अंजली सारखी सून मिळाली. घर तोडणारी नाही, घर जोडणारी आहे ती. खरंच खूप गुणी आहे. अगदी तुझ्या सुनेसारखी. अगं तुझी सून काय आणि माझी सून काय, दोघींची आपण स्पर्धा लावू शकतो. दोघी आदर्श आहे. दोघींचा एकमेकींवर खूप जीव आहे. त्यांच्यातलं प्रेम, त्यांच्यातली माया, खूप जवळच नातं आहे ग त्यांचं. आपल्या घरच्या शोभा आहेत त्या दोघी. खरंच. बाय द वे अंजली, काव्याच्या सगळ्या आवडीनिवडी सांगितल्याबद्दल थँक्यू सो मच. म्हणजे बरं चला तुम्ही दोघी बसून घ्या, मी औक्षण करते. आलेच. अरे आपली बच्चा पार्टी कुठे आहे? अगं कॅम्पला गेले, संध्याकाळपर्यंत येते. बरं चला आता जेवून घ्या पटापट. या 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 या. मला ना
अगदी स्वप्नात असल्यासारखं वाटतंय कालपासून. म्हणजे यांनी खूप वेगवेगळे सरप्राइजेस दिले मला. ते आपल्याला वाटतं ना की सिनेमात दाखवतात तसे सरप्राइजेस आपल्याला पण मिळायला हवेत. अगदी तसेच सरप्राइजेस दिले. थँक्यू विश्वजीत. मैम, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी. ओके, सगळ्यांचं लक्ष इथे असू द्या. मला थोडं बोलायचं, म्हणजे मला काव्याविषयी थोडंसं बोलायचं. कसं आहे, आजपर्यंत मी कधीच काव्याविषयी सगळ्यांसमोर बोललो नाही, कधीच तिचं कौतुक केलं नाही. पण आज करावंसं वाटतंय, मनापासून करावंसं वाटतंय. त्यासाठी मी एक छोटीशी कविता लिहायचा प्रयत्न केलाय. काही चुकलं तर प्लीज मला माफ करा. ओके. जगलो स्वतःच्याच धुंदीत, परवा नव्हती कुणाची. त्याच वेळी आली कुठूनशी मंद झुळूक वाऱ्याची. मनात कधीच नव्हती ती, नेहमीच मी राग धरला. त्रास, छळ, अपमान सुद्धा तिने मुकाट सहन केला. पाऊल भरकटले जेव्हा माझे, ती मात्र घट्ट राहिली. घराची जबाबदारी तिने एकटीनेच पार पाडली. टक्के टोणपे खाल्ल्यावर घरी जेव्हा आलो परतून, पुन्हा प्रेमाने अलगद तिने मनाला घेतलं जिंकून. माफी मागतो काव्य तुझी, माफ मला करशील ना. यापुढे आयुष्यभर अशीच साथ देशील ना. वाह वाह, क्या बात है. मतलब चौका नहीं, सीधा छक्का लगाया आपने तो. क्या बात है दादा, आई एम व्हेरी इम्प्रेस्ड. थँक्यू. पण आता मी 2 शब्द बोलणार आहे माझ्या बायको सर. आय डिअर बायको, आपल्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली. मी तुझ्याशी लग्नही केलं आणि मग नंतर तुझ्या कधी प्रेमात पडलो माझं मलाच कळलं. तू माझ्या आयुष्यात यायच्या आधी मी एका वेगळ्या विश्वात होतो. तू माझ्या लाईफ मध्ये आलीस आणि माझं अख्खं विश्वच बदललं. आनंदाच्या दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात तू मला साथ दिलीस. माझा अपघात झाला तेव्हा माझी मेमरी लॉस झाली होती. तेव्हा तुझं काय झालं असेल याची मी कल्पनाही करू शकत. माझी बायको असूनही त्या परक्या स्त्रीसारखा वागवत होतो मी तुला. पण मी पूर्ण बरा होईस तोवर तू माझी साथ नाही सोडलीस. चिंतेने माझ्यासोबत राहिलीस काय. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट आय लव्ह यू अंजली. आय लव्ह यू लॉट. हा, आता मी बोल. ओ, तुमचं काय आता? अगं, मी काय तुझं कौतुक करत नाहीये. हा, गैरसमज नको. मी अंजली आणि काव्याबद्दल बोलणार. या दोघी आहे ना, एकत्र असल्या की जगातलं कुठलंही संकट असू दे त्या परतवून लाव. मागे नाही का, अंजली घरी एकटी होती, तिच्यावर हल्ला झाला, तेव्हा या दोघींनी त्या गुंडाला परतवून लावलं आणि स्वतःला आणि प्रीतमला वाचवलं. आणखी तसंच मुलींना फसवून वाईट काम करायला लावणाऱ्या त्या टोळीला पकडून दिलं. खास पोलीस कमिशनर मॅडमनी घरी येऊन कौतुक केलं होतं या दोघींचं. खरंच या दोघी आपल्या रणरागिणी. घरात कुणीही नसताना जेव्हा ह्यांना हार्ट अटॅक आला तेव्हा काव्याने जीवापाड प्रयत्न करून ह्यांना वाचवलं. आणि डब्याची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी अंजलीने केलेले प्रयत्न, तिने केलेली मदत, खरंच अशा गुणाच्या आहेत या दोघी बहिणी. मी तर किती चुकीच्या गोष्टी मनात धरून ठेवल्या होत्या, पण त्या गुरुजींचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी जे काही प्रयत्न केलेत ना, त्याला तोड नाही. सगळ्या बाबतीत दोघी सरस आहेत, अगदी एकमेकींसाठीच बनलेल्या आहेत.
आज त्यांच्यामुळेच माझा मुलगा मला परत मिळाला. थोडक्यात काय तर काव्यांजली शिवाय घरातल्या कोणाचंही पान हलत नाही. हं? लाडू, सगळ्यांनी किती भरभरून कौतुक केलं ना ग आपला. अगदी मनापासून बोलते. छान वाटलं मला. आपल्या दोघींचा लहानपणापासूनचा सगळा प्रवास आठवला. बघ ना, कुठून कुठे आलोय आपण. तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना लाडू, तो क्षण अगदी स्पष्ट आठवतोय मला. तुझा निरागस चेहरा, तुझे लुकलुकणारे डोळे. मी तुला असं जवळ घेतलं होतं ना तेव्हा तेव्हा हे बोट हातात धरून ठेवलं होतंस तू. ते बोट असंच हातात पकडून मी इथपर्यंत आले अक्काई. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. माझ्या हे लाडू, अगं पहिल्यापासून तुला माझी सावलीच म्हणत आलेत सगळे. लहानपणापासून आपण एकमेकांशी बोलायचो, सगळ्या गोष्टी शेअर करायचो. लग्नानंतर मी या घरात राहायला आले, पण तरीही रोज रात्री मी तुला व्हिडिओ कॉल करायचे. आणि मग जेवता जेवता दिवसभरातल्या सगळ्या गप्पा गोष्टी करायचो आपण. आठवतं ना तुला? म्हणजे काय अक्काई, ग किती मजा यायची तेव्हा. पण तुझ्या आणि माझ्या आयुष्यात ग दुःख एकदमच आले ग. कितीतरी संकट आली, पण आपण दोघींनी त्यांचा सामना केला. आणि हा पुढे करत. मला ना तुझं खरंच खूप कौतुक वाटतं अक्काई. स्वतःला किती बदललायस तू. लग्नाआधीची तू आणि आत्ताची तू, किती फरक आहे तुम्हा दोघींमध्ये. खरंच तू एक नवीनच जन्म घेतलायस. मला आठवतंय ना, साध्या साध्या गोष्टींवरून तू किती घाबरायचीस, पण तू सगळं हळूहळू बदललीस, सगळं. आणि लाडू, त्या प्रत्येक वेळी मला तुझी साथ होती. तू माझी किती काळजी करत आलीस अक्काई. मला लग्नासाठी बघायला आलेला तो मुलगा, तो लबाड आहे हे तुला कळल्यावर तू त्याचं बिंग मोडलास. काकूने माझं लग्न एका चुकीच्या मुलासोबत ठरवून दिलं होतं. तेव्हाही तू माझ्यासाठी लढलीस आणि मला लढायला शिकवलंस. लाडू, अगं माझ्या आयुष्यात जेव्हा चुकीच्या गोष्टी घडण्याची कुणकुण लागली, तेव्हा तूच मला सावध केलं. काकूने मला खोलीत कोंडून ठेवल्यावर मी बेशुद्ध पडले, मरणाच्या दारात होते. तेव्हा तू जंगलातून देवीची प्रार्थना करायला एकटी गेलीस. तू माझा जीव वाचवलास अक्काई. आणि माझ्या लग्नासाठी केलेली धडपड ते तर मी विसरूच शकत नाही. प्रीतमचं माझ्यावर प्रेम नव्हतं म्हणून मी लग्न करायला तयार नव्हतो. तेव्हा तू आग्रह करून आम्हा दोघांना लग्न करायला लावलंस आणि माझं आयुष्य मार्गी लागलं. माझ्या संसारात जेव्हा हे चुकीच्या मार्गाला लागले होते, तेव्हा तूच मला आधार द्यायला धावून आली होतीस लाडू. आपण दोघींनी मिळून श्रेष्ठाला चांगलाच धडा शिकव. आणि यापुढेही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात, प्रत्येक क्षणी आपण असेच एकत्र असणार आहोत. हो अक्काई, ते सगळे म्हणतात ना, आपली शरीर वेगळी असली तरी आपला आत्मा एकच आहे. अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच काव्या आणि अंजली हे वेगळे नाही.
काव्यांजली हे एकच आहेत आणि कायम एकच राहणार. हो अक्कल, हा गोड क्षण मनाच्या कप्प्यात कायमचा जपून ठेवायला हवा. अक्कई, आपण एक सेल्फी काढूयात का? हो